आपल्या संस्कृतीत निसर्गातल्या चराचराला देव मानलं जातं। त्याचप्रमाणे सूर्य, चंद्र आणि तारेही आपल्या संस्कृतीमध्ये तितकेच महत्त्वाचे आहेत। आणि एका ग्रहाला समर्पित असं एक दुर्मिळ मंदिर आपल्या राज्यातही आपल्याला पाहायला मिळतं। तुम्ही पाहताय वंडर ऑफ महाराष्ट्रचा भाग 50वा आणि आज मी बोलतोय जळगावातल्या अमळनेर इथल्या मंगळ ग्रह मंदिराबद्दल। या मंदिरातल्या मंगळ देवतेची मूर्ती ही खूप प्राचीन मानली जाते, तसंच ती स्वयंभू असल्याचंही मानतात। पुराणात जसा उल्लेख आहे तशीच ही मूर्ती आहे। मूर्तीच्या वरच्या उजव्या हातात गदा, खालच्या उजव्या हातात त्रिशूळ, वरच्या डाव्या हातात डमरू आणि खालच्या डाव्या हातामध्ये कमळाचं फूल आहे। मंगळ देवतेचं वाहन मेंढी आहे। या सगळ्या मूर्तीवर सिंदूराचा लेप लावलाय। मंगळ देवाच्या मूर्तीच्या उजव्या बाजूलाच पंचमुखी हनुमानाची एक मूर्ती आहे आणि डाव्या बाजूला काळ्या पाषाणात बनवलेली पृथ्वी मातेची बहुधा जगातली एकमेव मूर्ती आहे। या मंदिरात बहुतांशी ज्यांच्या कुंडलीमध्ये मंगळ आहे किंवा ज्या मुलामुलींच्या लग्नाचा योग जुळून येत नाही असे लोक भेट देतात। तसंच श्री मंगळ ग्रह देवता हा भूमिपुत्र असल्याने ज्यांचा संबंध शेती आणि मातीशी जास्त आहे असे व्यावसायिक, शेतकरी, आर्किटेक्ट, बिल्डर, डेव्हलपर आणि इस्टेट ब्रोकर ही लोक मंगळ ग्रह देवतेला दैवत मानतात। त्यामुळे ते मोठ्या संख्येने मंदिरात येतात। शिवाय हे राज्यातलं एकमेव दुर्मिळ मंदिर असल्याने इथे कायम दर्शनाला गर्दी असते। श्री मंगळदेव मंदिराचा आधी 1933 मध्ये जीर्णोद्धार झाला होता, तरी मधल्या काळात मंदिर भग्न झालं होतं। त्यानंतर पुन्हा 1999 ला त्याचा कायापालट केला गेला आणि आता देशभरातून इथे लोक दर्शनाला गर्दी करतात। तुम्ही या मंदिरात गेला असाल तर तुमचा अनुभव काय होता आम्हाला कमेंट करून नक्की सांगा।